गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। आपल्या लहान मुलासाठी डायपर आणायला जातो असं सांगून घराबाहेर पडलेल्या 24 वर्षीय तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली। ही धक्कादायक घटना सोलापूर येथील विजापूर रोड परिसरात उघडकीस आली आहे। सुफियान गुलाम रसूल शेख, वय वर्ष 24 असे या मृत तरुणाचं नाव आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। मृत सुफियान शेख हा फॅब्रिकेशनचं काम करायचा। 1.5 वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता आणि त्याला एक लहान मुलगाही आहे। शुक्रवारी सायंकाळी तो आपल्या मुलासाठी बाजारातून डायपर आणतो असं सांगून घराबाहेर पडला होता। मात्र बराच वेळ झाला तर तो घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबीय त्याची वाट पाहत होते। दरम्यान रात्रीच्या वेळी विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटचे सुरक्षा रक्षक नेहमीप्रमाणे फेरफटका मारत होते। त्यावेळी त्यांना अपार्टमेंटच्या आवारात एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। सुरक्षा रक्षकांनी तात्काळ घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला आणि त्याचा मृत्यू झाला होता। पोलीस घटनास्थळी पाहणी करत असतानाच सुफियान घरी न परतल्यामुळे काळजीपोटी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मोबाईलवर फोन केला। तो फोन पोलिसांनी उचलला आणि सुफियानच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली। हे ऐकताच कुटुंबाला प्रचंड धक्का बसला। डायपर आणण्यासाठी बाहेर पडलेल्या सुफियान विजापूर रोड परिसरातील त्या अपार्टमेंट जवळ का गेला, त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, त्यानं आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।